नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग 2च्या आपल्या ह्या दुसऱ्या सत्रासाठी मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मराठीचा विषय आहे तो आवश्यक मराठी CG2 अभ्यासपत्रिका ब आणि यासाठी जे आपल्याला पाठ्यपुस्तक अभ्यासायचं आहे ते शब्दसंहिता। याची कल्पना तुम्हाला पूर्वीपासून आहेच, कारण पहिल्या सत्रासाठी आपण शब्दसंहिता याच पाठ्यपुस्तकाचा आपण पहिला भाग अभ्यासपत्रिका अ म्हणून अभ्यासला होता। यामध्ये काही गद्यलेख आणि उपयोजित मराठीच्या अनुषंगानं काही एक आपण चर्चा केली होती। त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास, त्यासाठी आवश्यक असणारे घटक आणि कार्यक्रम संयोजन कसं करावं या संदर्भातली जी माहिती होती ती आपण घेतली होती। तर आता आपलं हे जे दुसरं सत्र आहे ते विद्यापीठ नियमानुसार सुरू झालेलं आहे आणि या सत्रासाठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भानं आपल्याला या ठिकाणी या व्याख्यानामध्ये चर्चा करायची आहे। तर शब्दसंहिता हे पाठ्यपुस्तक हे विद्यापीठचंच प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाच्या अनुषंगानं आपण आपलं दुसऱ्या सत्रासाठी जे विद्यापीठानं अभ्यासक्रमाचं नियोजन केलंय त्या संदर्भात आपण चर्चा करूया। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला एकूण 4 विभाग आहेत आणि 4 विभाग म्हणजे 4 घटक आपण म्हणू, आणि त्या प्रत्येक विभागांतर्गत उपघटक येतात। आपण BA भाग 1च्या आपल्या पहिल्या सत्रामध्ये गद्यपाठांचा विचार केला होता। आपल्याला एक 6 गद्यपाठ त्यामध्ये अभ्यासासाठी होते। आता हे जे दुसरं सत्र आहे यामध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपल्याला पद्य विभाग आहे, म्हणजे पद्यमय जी रचना आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा। आणि त्यामध्ये मग आता ह्या पुस्तकाचे जे स्वरूप आहे ते अगदी आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरच ठेवलेलं दिसतं। तर आपण जसं 12वीपर्यंत मराठीच्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करताना गद्यवेचे, पद्यवेचे आणि काही लेखन विषयक भाग असा आपण अभ्यासलेला आहे आणि तोच भाग याही ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। तर यामध्ये आपली जी मराठीची रचना आहे ती प्रारंभिक रचना ही संत काव्यातून आहे आणि अगदी मध्ययुगीन काळ म्हणजे 11व्या शतकापासून आपल्याला मराठीचं लिखित रूप दिसतं आणि प्रारंभीची जी रचना झाली ती पद्यातच होती। जवळजवळ संत एकनाथांच्या पर्यंत, म्हणजे संत ज्ञानेश्वर ते संत एकनाथ असा जर आपण प्रवास बघितला, अगदी तुकाराम महाराज, तर जी संत काव्य रचना आहे ती अधिकतर अभंग आणि ओवी या 2 छंदामध्ये झालेले आपल्याला दिसते। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मध्ययुगीन काळातले संत म्हणून संत नामदेव यांचे 2 अभंग अभ्यासासाठी आहेत। त्यामध्ये पतित पावन आणि पंढरी जावे। त्यानंतर अनंत फंदी यांचं जमाना आला उपराटा आणि हे मूर्खा खुणतरका हे काव्य, हे शाहिरी काव्य आहे। हे मध्ययुगीन काळातलंच काव्य येतं आणि जिथे मराठीची आधुनिक कविता आपल्याला सुरू होते त्यामध्ये महात्मा फुल्यांचं मानवाचा धर्म एक, धीर आणि बालकवींची ज्यांना आपण निसर्गकवी त्यांची फुलराणी आणि अप्सरांचे गाणे या कविता अभ्यासायच्या आहेत। त्यानंतर विभाग 2 जो आहे त्यामध्ये आपल्याला आधुनिक मराठी कवितेतलीच कवी म्हणजे आत्तापर्यंत जी नवकविता आली तिथपर्यंत ची कवितेतले कवीचे जी कविता आहे कवींची तिचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये
विंदा करंदीकरांची माझ्या मना बंद गड, झपताल या कविता आहेत. वाहरू सोनवणे यांची गोधड आणि चळवळ म्हणजे. त्यानंतर प्रज्ञा पवार ज्या आहेत त्यांचे माणसासारखा माणूस असूनही, आग आणि फुपाटा यासारख्या कविता आहेत. आणि त्यानंतर एकनाथ पाटील यांची शहर एक उदास पोकळी आणि शोधयात्रा. तर असे 8 एक कवी आणि त्यांच्या 2 कविता अशा आपल्याला अभ्यासासाठी आहेत. खरं तर ते त्यांचे मूळ कविता संग्रह आहेत, ते आपण नजरेखालनं घालणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या कवीची जी लेखनाची भूमिका आहे, त्याची जी शैली आहे, तिचा आपल्याला परिचय होतो. तर असे हे 2 विभाग आहेत. यानंतर जो 3रा विभाग आहे त्यामध्ये आपल्याला उपयोजित मराठी हा भाग येतो. त्याच्यात लेखन विषयक आपल्याला काही भाग अभ्यासायचा आहे. तर यामध्ये आपल्याला आपण यापूर्वी भरपूर असं लेखन केलेलं आहे, ते म्हणजे निबंध लेखन. तर त्या निबंध लेखनाच्या संदर्भानं घटक अभ्यासायचा आहे. निबंधाचे स्वरूप आणि व्याप्ती, निबंधाचे घटक, निबंधाचे प्रकार, निबंधाची वैशिष्ट्ये, या गोष्टी इथे आपल्याला अभ्यासासाठी आहेत. आता तुम्ही म्हणाल सर यात वेगळं काय आहे? तर आपण आतापर्यंत 12वी पर्यंत निबंध लेखन केलं आहे, पण ते निबंध लेखन हे आपलं थोडंसं बाळबोध वर्णाचं होतं. पण आता आपल्याला आपल्यामध्ये काही जाणीव जागृती निर्माण झालेली असते. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयीची एक प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये तयार होत असते. आणि मग आपल्या मनातले विचार, भावना, कल्पना यांना मुक्तपणे मांडण्यासाठी जो एक लेखन प्रकार येतो तो निबंध. पण याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज जी आपण इथून BA ची पदवी घेतली आणि त्यानंतर पुढे काय करणार असं म्हणताना अलीकडे स्पर्धा परीक्षा हा विषय विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये येतो. आणि मग या स्पर्धा परीक्षांमध्ये जो एक मुख्य प्रश्न आहे तो निबंध लेखनाचा असतो. अधिक गुणांचा कोणत्याही मुख्य परीक्षेला निबंध लेखन हा विषय असतोच असतो. तर अगदी MPSC परीक्षा असू दे, UPSC असू दे किंवा इतर तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यामध्ये निबंध लेखनाला अधिक प्राधान्य दिलेलं दिसतं. तर याची एक तयारी व्हावी. आपण आता BA भाग 1च्या वर्गात आहोत. आपण असंच BA भाग 1, 2, 3च्या अभ्यासक्रमामध्ये या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं तयारी करत गेलो तर BA पूर्ण होतानाच आपल्या हातात एखादी म्हणजे ही तर पदवी मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला एक चांगली सन्माननीय पदाची पदवी प्राप्त करता येऊ शकते. म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून हा घटक इथे अभ्यासाला आला आहे. तुम्हाला निबंध लेखनाची पूर्ण त्याचं स्वरूप कळावं या अनुषंगानं या घटकाची चर्चा. आणि त्यानंतर निबंध लेखन प्रात्यक्षिकासह सराव म्हणजे आपण त्याचे होम असाइनमेंट निबंध लेखनावरती घेणार आहोत. तुमचाही त्यामध्ये सराव होईल. पण यावरती प्रश्न असणार आहे. आपण जी प्रश्नपत्रिकेचं आता स्वरूप बघू त्यामध्ये हा जो 4था घटक आहे यावरती आधारित प्रश्न आपल्याला असणार आहे. तर इथे 50 गुणांचे आपल्याला जर लेखी पेपर झाले तर आपल्याला 50 गुणांची प्रश्नपत्रिका असेल. यामध्ये पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा 10 गुणांसाठी असेल. त्यानंतर विभाग 1 वर अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न असेल. म्हणजे तिथं 2 प्रश्न दिले जातील किंवा मध्ये त्यातला एकच कोणता तरी आपण सोडवायचा आहे, त्याला 10 गुण असतील. त्याचबरोबर विभाग 3 जो आहे त्याच्यावर 2 जो आहे त्याच्यावरती प्रश्न 3रा असणार, त्याला 2 गुण. म्हणजे जे आपले पद्यमय भाग आहे त्या पद्यमय भागावरती पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि 3रा प्रश्न असणार आहे. आणि 4था प्रश्न आणि 5वा जो आहे
तो आपल्याला विभाग 3 वर असणार आहे, म्हणजे निबंध लेखनाच्या घटका स्वरूपासंदर्भात त्याला 10 गुण, त्यात 3 पैकी 2 आपल्याला सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर निबंध लेखन करणं, त्यात आपल्याला 4 विषय दिले जातील आणि त्यापैकी एका विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर जसा आपला पहिला सत्राचा मराठी आवश्यकचा भाग होता किंवा अभ्यासक्रम होता, तसाच साधारणपणे या BA भाग 2च्या दुसऱ्या सत्राचा, BA भाग 1च्या दुसऱ्या सत्राचा आपल्याला अभ्यासक्रम इथे पाहायचा आहे. आणि त्यामध्ये एक लक्षात घ्या की पद्यमय भाग असल्यामुळं आपल्याला त्या पद्याचा काव्यास्वाद घेता आला पाहिजे. म्हणजे आस्वाद घेण्याची प्रक्रिया इथे आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. तर अगदी सोपा असा सुंदर अभ्यासक्रम, आणि त्याचबरोबर जे आज आपल्याला गरज आहे ज्याची, सगळीकडे स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत उतरताना आपल्या मराठी भाषा विषयाच्या विद्यार्थ्याची तयारी होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं दोन्हीची सांगड घालून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. तर मित्रांनो, आताच्या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबू. पुढच्या भागामध्ये आपल्या मुख्य अभ्यास क्रमाच्या अनुषंगाने आपण चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.